साधना रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी 1 किलो आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहे। त्यासाठी मी 1 किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे या प्रकारे। आता आपण गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात 1 तांब्या पाणी टाकलं आहे। त्याला उकळी फुटली, नंतरच आपल्याला त्याच्यावर गाळणी ठेवायची आहे। आता हे स्वच्छ धुतलेले आवळे आपण सगळे त्याच्यात टाकून घेऊया या प्रकारे। नंतर त्याच्यावर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे। ताट ठेवल्यानंतर आपण 30-35 मिनिटे हे आवळे असे शिजायसाठी ठेवूया। 30 मिनिटे झालेले आहे, पाहूया शिजले आहे का। आवळ्यांना अशा थोड्याशा चिरा पडतात म्हणजे आपले आवळे मुरब्ब्यासाठी तयार आहे। मला 30 मिनिटं लागलेले आहे। आता हे आवळे आपण साईडला काढून असे स्वच्छ रुमालाने पुसून घेऊया। त्याला पाणी सुटलेलं आहे आणि एक काट्याचा चमचा असेल तर त्याने आपल्याला याला असे छिद्रे पाडायचे आहे, म्हणजे आपला पाक त्याच्यात चांगला जिरतो आणि लवकर मुरब्बा बनवण्यासाठी तयार होतो। या अशा प्रकारे आपण सर्व करून घेतलेले आहे। 1 किलो गुळाची भेली, 1 किलो गूळ पूर्ण लागणार आहे। कढई तापायला ठेवली आहे, आपण आता त्याच्यात सगळे आवळे टाकून घेऊया। आवळे टाकल्यानंतर मी त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाकू शकता, नाही तर स्किप केली तरीही चालेल। आता 1 किलो गूळ त्याच्यात टाकणार आहे। गूळ आणि साखरेने चव छान लागते, त्याच्यामुळं टाकला तरी चालेल। आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाले आहे, पाहूया। आता सगळं खालीवर असं हलवून घेऊया। तुम्हाला विलायची टाकायची असेल तर टाकू शकता। या प्रकारे आपला मुरब्बा तयार आहे। आपला मुरब्बा रेडी झालेला आहे।